हा. आणि तुम्हाला तुमचा नंबर हुडकिलो आणि मी म्हणले पण बाबाचा खूप मोठा हे भक्त आहे त्यांचा. मी गाणं बनवलं त्यांच्यावर एक. बरं 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 बरं. हा ते अहमदपूरला एक आमचे मित्राची आई आहेत राहतात त्यांनी. हा 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 तर त्यांनी मला कर्नाटकला घेऊन गेलतं बघा. हा हा. गुलबर्ग्याला आलते मल्लीनाथ महाराज. अच्छा हा त्यावेळेस तिथं स्टेजवर म्हणलं होतं गाणं मी म्हणजे आपलं मनानच बनवून. अच्छा अच्छा अच्छा. हा मग ते तुमच्या डीपीला दिसलं ना मला महाराजांचा फोटो. हा 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 हा. म्हणून मी ओळख केलं की तुम्ही बी त्यांचे हे आहात काही की म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा त्याचं काय नाही त्यानं बी हे जर नाही केला तर मी करतो ते पण एकदा मी बोलल्यावर कसा आपला शब्द खाली जात नाही. नाही मला कसं आहे माहिती आहे का, गंगाखेडपर्यंत येणं म्हणजे मला तारका इकडच्या बी आहेत मला घ्यायचं कन्फर्मेशन झालं म्हणजे मला कळते समजा. आता तुमचं गाव नायगाव आहे का? हा नरसी नायगाव. हा 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 नरशी नायगाव. हा. मग तिथून अहमदपूर किती आहे तुम्हाला? माझ्यापासून अहमदपूर येते 80. अरे बापरे लय लांब आहे को अण्णा. हा. मग नांदेडहून डायरेक्ट नांदेडहून बसल्यास रेल्वेनं इथं गंगाखेडलाच येते एक ट्रेन. नाही ट्रेन किती वाजता आहे काय नाही की आता ते काय मला कल्पना. माहिती आहे की हा. बेंगलोर एक्सप्रेस गाडी जी आहे ना नांदेडला ती नांदेडहून 6 वाजता निघते बघा. संध्याकाळी. नाही नाही नाही, सकाळी. सकाळी 6ला. हा. हा 8:15 वाजता तिथे येते. 8:15 नाही 8:30ला. मला पण इथून देगलूर पुणे म्हणायची गाडी आहे आमची. हा हा. ती डायरेक्ट मला तर वाटतं गंगाखेडूनच जाते. तर ती माझ्या इथे येते 5 वाजता. मग थोडं चौकशी करायला पाहिजे होतं. नाही ना माझ्या इथं 5 वाजता येते पहाटे. असं आहे का? हा पहाटे 5ला जर निघालो मी देगलूर पुणेनं हा हा. तर मी बघा 7 वाजता राहतो अहमदपूरला. बरं बरं मग तर येतो किंवा मग अहमदपूरहून का नाही हा 1-1.5 तासाचा रस्ता आहे. मग तिथून बस एवढ्या परभणी का अहमदपूर भरपूर बस आहेत. राणी हा. सावरगाव मार्ग. हा. राणी सावरगाव मार्ग येतात. हा. आणि तिथून बघा अहमदपूरहून बसलं की समजा 2 तास ते 1.5 तासाच्या मध्ये येते डायरेक्ट गाडी. राईट राईट राईट. मग त्यांना पत्रिका बी पाठवा म्हणलं होतं मी आज आणि हम्म. पैसे बी करा. हा. तर ते म्हणले जरा काही तर बस्ता आणण्यासाठी गेलेत म्हणा तिकडे. बरं. हा त्याच्यामुळे म्हणले बळे भाऊ मी उद्या सकाळी यायला म्हणले मी. अच्छा. सकाळ आल्याच्या नंतर ते करते पण मी आता त्यांना माझ्यावर विश्वास ठेवले का तर आपण हो का 10 वर्ष झालं ह्या मार्केटमध्ये हा बघा कला दुनियेच्या. अच्छा अच्छा अच्छा. हा पण आपण काही मोठे नाही आपले छोटे छोटे शो घेता असं बरं 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 बरं. ट्रॅकवरलेच म्हणजे आपलं सुरुवात ट्रॅक पासूनच झालेली आहे. बरं 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 बरं. आणि आपण कुठं शिकलो नाही काही नाही. ते नैसर्गिक कला असते सरस्वती हा. देवीची कला असते ती. हा आता मी कन्नड गाताव तेलुगू गाताव लमानी गाताव. अच्छा. हा एवढ्या लँग्वेज मध्ये येते मला गायन. नाही नाही ठीक आहे चालते. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो की माझे. बघितलं मी. हा मला ते पण तुमचं बंजारी येते. मशीनवरलं लय भारी आहे आयडिया ती. हो. ते मला काय म्हणायचं आहे आपण जोपर्यंत लोकांमध्ये येणार नाही. हो ना. आता तुम्ही माझा इंस्टावरचा व्हिडिओ बघूनच मला हो. म्हणजे आमंत्रित केलात ना. खरी गोष्ट आहे की. मग जोपर्यंत आपण लोकांमध्ये येत नाही किंवा लोक आता लई स्टँडर्ड कलाकार काय म्हणतात मला माहित आहे का, हा. की तुम्ही असं बस स्टँड मध्ये गाणे म्हणता, तुम्ही बाजारात गाणे म्हणता. अरे माझं म्हणणं आहे ते, माझा विचार आहे तो. हा. आता हो का तुम्हाला खरं सांगायचं मला देखील लोक म्हणले की पत्त्या गेल्या हा. येरवाड्यात टाका. हा. मग त्यांच्याकडे जर ऐकलं असतो तर मी इथपर्यंत गेलो असतो का आता मुंबई हैदराबाद गोवा अहो दिल्लीपर्यंत गेलो. आमच्या इकडं तोंड वंगळ सर करून गाणे म्हणतात. हो खरं आहे. हा तोंड उगं एकदम बेकार होतात त्याचे गाण्या बघताना तोंड जर बघलं ना हा. तर ते लय बेकार वाटते. पण आता गाणे म्हणणारे प्रत्येक जण म्हणू लागले हे नैसर्गिक कला आहे, बालपणापासून माझ्या अंगात आहे. खरी हो. गोष्ट आहे. आणि खऱ्याला कुठेही त्रास आहे या कलियुगामध्ये. मग तसंच आहे की तसं झेलतच आलंय आपण. आणि दुसरी गोष्ट कशी आहे आपली सांगू का, हा. आपल्याला ते तेवढं एडिटिंग करणं कसं टाकणं हॅशटॅग तेवढं नॉलेज नाही खरं सांगायला का. नाही ते आपल्याला काही जे असो आहे तसं. आपलं जे आहे ते ओके चालू द्या. हो काही की. टेन्शन घेऊ नका. हो. हो की आता एक ह्या शोला काय या म्हणाला एक तर आपली माझा शो तिथून गंगाखेड पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. अच्छा. माझा 12:30 संपला की मला तिथून 5 किलोमीटर अंतर म्हणजे जवळच आहे. म्हणजे तुमच्या आल्या सकाळी माझी भेट होणार अगोदर. बस स्टँडला येणार. हो. तुम्हाला मंगल कार्यालयामध्ये सोडणार नाही. माझ्याकडे गाडी आहे 2 व्हीलर. आणि पुन्हा तुम्हाला तिथं सगळं सेटअप साऊंड बिऊन ओके करून देऊन मी जाणार माझ्या शोला. तिथं 5 किलोमीटर अंतरावर आहे. चालते. आणि तिथं कराओकेची पिन असेल ना, ती पिन अवेलेबल लांब असली पाहिजे बरं. तुमच्याकडे पिन नाही? नाही पिन नाही आपल्याकडे. बनवून घ्या की अण्णा एक पिन. हा घेतो. पण तरी तिथं राहिलेली बरी. नाही आता कसं असतं एक गोष्ट सांगू का,
आता माझ्याकडे कंपल्सरी आपला एक स्टँड फोल्डिंगचा हम्म. आणि एक 25-30 फुटाची पिन मी लातूरून बनवून आणतोय, आपल्या सुभाष चौकामध्ये बनवून देतात, म्हणजे ओरिजिनल कंपनीची. म्हणजे एकदा जर घेतली हा. तर 5 वर्ष काही खराब होत नाही बघा. अवेलेबल बनवलेली असते का? हा, अवेलेबल. कितीला येते ते? 500 रुपयाला देते बघा एक 25 फुटाची, म्हणजे ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचं वायर, बरं म्हणजे खराब होणार नाही. पिन अच्छा. अँकरची जर पिन टाकली हम्म. तर ते आता मी तिला 5 वर्ष झाले मला बनवून. माझ्याकडे 2 होत्या, पण मी कालच काल गेलतो मी धाराशिवला कार्यक्रमाला. हम्म. तो जे व्हिडिओ टाकला का तुम्हाला, हम्म. हम्म. तो धाराशिवला गेलतो. मग येताना लातूरला उतरलो होतो. हम्म. मग त्याला जाताना ऑर्डर देऊन गेलतो आणि त्यानं म्हणला तुम्ही येते वेळेस घेऊन जा म्हणला. पण ते आमचे राणे सारगावचे एक मित्र आहेत, त्यांनी मला मागितली आणि आपल्याला असल्यावर नाही म्हणून वाटत नाही. बरोबर बरोबर. नाही माझ्याकडे पण त्यांना एक आहेत, दिली. पण माझे पण प्रोग्राम कडे चाललेत म्हणून म्हणलो तिथं असली तर बरं राहते पिन. पिन माझ्याकडे आहे, मग एक देतो माझ्याकडली. हो काय चालते. हो, हाय माझ्याकडे, घेऊन येतो. दुसरी एक हाय शिल्लक. आणि मला पण कधी जरा- गेला तर मला एक पाठवून द्या, मी तुम्हाला पैसे आता देतो. हो का, हा. आता आपलं ओळख झाली आहे. ओळख झाल्याच्या नंतरच कळतं एकमेकाचे विचार जुळल्याच्या नंतर. चालते साहेब. असं आहे. त्याची काही चिंता नाही, फिक्स समजा बरं तुम्ही. गंगाखेड फिक्स. हा, आता उद्या त्यानं मला सकाळी करेल कॉल, सकाळी किंवा दुपारा आल्यावर. सकाळी येतो म्हणले त्यानं. मग मी समोरच्या महिलांना बोलून ठेवतो हो. आणि त्यांना ऍडव्हान्स देऊन टाकतो. हा. बस, काही अडचण नाही त्याची. बस मी ओके. आणि एकदा बोललो की झालं. ओके सर, ओके, धन्यवाद. हा. आणि त्याची ती सिस्टीम जी आहे ती आमच्या मित्राने बी आणली. तुमच्याकडे आहे का छोटं अडॅप्टर ते? म्हणजे ते कसली? ते छोटी मशीन एक आहे बघा, विकोलायझर सारखं. लाईव्ह याची ना? हा हा. लाईव्ह याची आहे माझ्याकडं. नाही नाही, तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलोय मी. तर म्हणजे मोबाईल ठेवून आणि त्याला पिन वगैरे लावून तुम्ही गाणं म्हणलेले आहेत की काही? हा, ते छोटं साऊंड रेकॉर्डर म्हणतात त्याला. हा हा हा, साऊंड ते रेकॉर्ड. आहे माझ्याकडे. हा, मी बी ते ऑनलाईन म्हणलं, पण आपल्याला त्याची सेटिंगच जमत नाही. नाही ते चुकीचे येऊ लागले. तर माझ्या एका मित्रानं असंच मागितलंय. युपी मधून माझा एक मित्र झालेला आहे असाच सिंगर. हा, हा. तर त्यांनी मला मागितल्यानं मी त्यांना त्यांची लिंक शेअर केलं होतं. तर ते त्यांना म्हणजे माईक आला नाही सोबत. 5-6 महिन्यानंतर असं झालेलं आहे ते. असं का? मग ते दुसरा माईक अटॅच होईना का त्याला? हा होय ना. ते छोट्या पिनचं असते, हे मोठ्या पिनचं असते. हा हा हा. आणि पण तरी रेल्वेमध्ये एक माझे मित्र आहेत, बिंद्रा सर म्हणून फॅन आहेत माझे, त्यांनी पाठवलंय मला ती मशीन असं आहे का? हरियाणामधून. बरं बरं. आपला फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला मिळणार? मिळते. बरं बरं बरं. ती एकदा घ्यायची मला बी मागवून. आपण बोलू तिथं आल्यावर. हो हो हो, चालतंय. ठीक. ओके, मग फिक्स समजतो त्या महिलाला सांगून टाकतो. हो, टाका. ओके सर, धन्यवाद. हो, ओके.